स्वामी समर्थ महाराजांना मनःपूर्वक नमस्कार करून आजच्या या पवित्र प्रवचनाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, मागील भागात आपण मनाची शांती दुसऱ्यांच्या वागण्यावर अवलंबून ठेवू नये हे समजून घेतले. पण आज स्वामी आपल्याला त्याहूनही खोल सत्य सांगत आहेत, ज्याच्यावर तुमचे नियंत्रण नाही, त्याच्यासाठी चिंता करून स्वतःचे मन का जाळता? आपल्या आयुष्यात अशा कितीतरी गोष्टी असतात ज्या आपल्या हातात नसतात. कोण आपल्याबद्दल काय बोलेल, कोण आपल्याला समजून घेईल, कोण आपल्याला सोडून जाईल, कोण आपला अपमान करेल, उद्या परिस्थिती कशी असेल, या सगळ्या गोष्टींवर आपले पूर्ण नियंत्रण नसते. तरीही आपण रात्रंदिवस त्याच विचारात राहतो. मनात प्रश्नांची गर्दी होते आणि शांतता हळूहळू निघून जाते. स्वामी जणू प्रेमाने सांगतात, भक्ता, ज्याला तू बदलू शकत नाहीस, त्याच्याशी मनाची लढाई करू नकोस. तुझ्या हातात जे आहे ते कर आणि बाकी माझ्यावर सोपव. पण स्वामी आज आपल्याला आणखी एक अतिशय सुंदर सत्य सांगत आहेत. जीवनात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडणार नाहीत, काही माणसे आपल्या अपेक्षेप्रमाणे वागणार नाहीत आणि काही नाती आपल्या इच्छेप्रमाणे टिकणार नाहीत. पण म्हणून आपल्या मनातील समाधान हरवून बसायचे नाही. कारण आयुष्य हे आपल्या इच्छांची यादी पूर्ण करण्यासाठी मिळालेले नाही. आयुष्य म्हणजे जे मिळाले त्याचा स्वीकार करून, जे करायचे आहे ते प्रामाणिकपणे करत, जे आपल्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी सोपवत पुढे जाण्याचा प्रवास आहे. भक्तांनो, आपण अनेकदा अशा गोष्टींसाठी दुःखी होतो ज्या आपल्या हातातच नसतात. एखादी व्यक्ती आपल्याला समजून घ्यावी, आपल्याशी चांगले बोलावे, आपल्याला महत्त्व द्यावे, आपल्यासाठी वेळ काढावा, आपल्यासारखेच मनापासून प्रेम करावे, ही इच्छा चुकीची नाही. पण जेव्हा ही इच्छा हट बनते, तेव्हा मनाला त्रास सुरू होतो. स्वामी जणू प्रेमाने सांगतात, भक्ता, प्रेम कर, पण अपेक्षांच्या ओझ्याखाली स्वतःला दाबू नकोस. तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर मनापासून करा. कोणाला मदत करत असाल तर मनापासून करा. कोणासाठी त्याग करत असाल तर देवाला साक्षी ठेवून करा. पण बदल्यात काय मिळेल याची सतत वाट पाहू नका. कारण अपेक्षा वाढल्या की तक्रारी वाढतात. तक्रारी वाढल्या की मन अस्वस्थ होते. मन अस्वस्थ झाले की आपण आपल्या आजूबाजूला असलेले सुखसुद्धा पाहू शकत नाही. कधी कधी आपल्या आयुष्यात भरपूर चांगल्या गोष्टी असतात, पण आपण एका व्यक्तीने दिलेल्या दुःखावर इतके लक्ष केंद्रित करतो की बाकीचे संपूर्ण आयुष्य आपल्याला काळोखासारखे वाटू लागते. भक्तांनो, असे करू नका. एका व्यक्तीच्या चुकीमुळे संपूर्ण जग चुकीचे आहे असे समजू नका. एका नात्याच्या अपयशामुळे प्रेमावरचा विश्वास सोडू नका. एका अपमानामुळे स्वतःला कमी समजू नका. एका अपयशामुळे तुमच्या क्षमतेवर शंका घेऊ नका. स्वामींच्या भक्ताचे मन परिस्थितीपेक्षा मोठे असले पाहिजे. तुमच्या मनात स्वामींचे नाव असेल तर बाहेरच्या जगातील प्रत्येक वादळ तुम्हाला उखडून टाकू शकत नाही. भक्तांनो, काही वेळा जीवनात शांत राहणे हीच सर्वात मोठी ताकद असते. प्रत्येक आरोपाला उत्तर देणे आवश्यक नसते. प्रत्येक गैरसमज दूर करणे आपल्या हातात नसते. प्रत्येक व्यक्तीला आपली बाजू समजावून सांगणे गरजेचे नसते. काही लोकांना सत्य कळूनही ते मान्य करायचे नसते. अशा लोकांसमोर कितीही स्पष्टीकरण दिले तरी मनाला समाधान मिळत नाही. म्हणून काही वेळा शांत राहा. काळाला बोलू द्या, तुमच्या कर्माला बोलू द्या, तुमच्या स्वभावाला बोलू द्या, आणि सर्वात महत्त्वाचे स्वामींना बोलू द्या. ज्यांना तुमची खरी किंमत समजायची आहे, त्यांना एक दिवस समजेल. ज्यांना समजायचे नाही, त्यांच्यामागे आयुष्यभर धावत राहू नका. भक्तांनो, तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा. ज्याने मला दुखावले, त्याच्यासाठी मी माझ्या आयुष्यातील किती दिवस वाया घालवणार? काल गेला, तो परत येणार नाही. आजचा दिवस तुमच्या हातात आहे. मग आजचा दिवस कालच्या जखमांना देऊन का संपवायचा? स्वामी म्हणतात, भूतकाळातून धडा घ्या, पण भूतकाळाला आपल्या वर्तमानाचा मालक बनवू नका. ज्याने तुमच्याशी चुकीचे केले, त्याच्याकडून शिकून घ्या. पण त्याच्या चुकीमुळे स्वतःचा स्वभाव खराब करू नका. कोणी फसवले म्हणून तुम्ही फसवणूक करणारे बनू नका. कोणी खोटे बोलले म्हणून तुम्ही खोटे बोलू नका. कोणी तुमचा अपमान केला म्हणून तुम्ही इतरांचा अपमान करू नका. कारण तुमचे कर्म त्याच्या कर्मावर अवलंबून नसते. तुम्ही कोण आहात, हे दुसऱ्याने केलेल्या चुकीने ठरत नाही. तुम्ही त्या चुकीला कशी प्रतिक्रिया देता, यावर तुमचे व्यक्तिमत्व दिसते. भक्तांनो, कधी कधी आपल्याला वाटते की आपण चांगले वागतोय, तरी आपल्यालाच का त्रास मिळतो? पण लक्षात ठेवा, चांगले कर्म म्हणजे आयुष्यात कधीच संकट येणार नाही अशी हमी नाही. चांगले कर्म म्हणजे संकट आले तरी तुमच्या मनात प्रकाश राहील अशी शक्ती. चांगले कर्म म्हणजे परिस्थिती नेहमी तुमच्या बाजूने असेल असे नाही, पण परिस्थिती तुमच्या विरोधात असतानाही तुम्ही चुकीचा मार्ग स्वीकारणार नाही, ही ताकद. ही ताकद स्वामींच्या भक्तीतून येते. भक्तांनो, म्हणूनच संकटाच्या काळात स्वतःला दोष देऊ नका. माझ्याच नशिबात हे का, असे म्हणत बसू नका. त्याऐवजी म्हणा, स्वामी, मला या परिस्थितीतून योग्य मार्ग दाखवा. तुमच्या मनातली भीती स्वामींच्या चरणी ठेवा. तुमची चिंता त्यांच्या चरणी ठेवा. तुमचा राग त्यांच्या चरणी ठेवा. तुमच्या अपेक्षा त्यांच्या चरणी ठेवा. आणि मग जे करणे तुमच्या हातात आहे ते प्रामाणिकपणे करा. भक्तांनो, मनाला समाधान हवे असेल तर एक गोष्ट शिकावी लागेल. सगळे काही आपल्या मनाप्रमाणे झाले पाहिजे, हा हट सोडावा लागेल. काही लोक तुमच्या आयुष्यात राहतील, काही लोक निघून जातील, काही तुमचे कौतुक करतील, काही टीका करतील, काही तुमच्यावर विश्वास ठेवतील, काही तुमच्यावर संशय घेतील, पण या सगळ्यांच्या मध्ये तुमची स्वामींवरील श्रद्धा स्थिर राहिली पाहिजे.
कारण माणसांच्या मतांमध्ये बदल होत राहतो, पण स्वामींचे चरण कायम असतात. आज जर तुम्हाला कोणी समजून घेत नसेल तरी निराश होऊ नका. स्वामी तुमचे मौन समजतात, तुमचे अश्रू समजतात, तुमची धडपड समजतात. तुम्ही जगासमोर हसत असताना मनात किती वेदना आहेत हेही ते जाणतात. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी फक्त एवढे म्हणा, स्वामी, आज मी जे सहन केले ते तुम्हाला माहीत आहे. माझ्या मनाला आता शांतता द्या. आणि मग मन शांत करून झोपा. उद्या काय होईल याची चिंता आज करू नका. उद्या येईल तेव्हा त्याला सामोरे जाण्याची शक्ती स्वामी देतील. भक्तांनो, भविष्याची चिंता करताना वर्तमान वाया घालवू नका. जे अजून घडलेले नाही त्यासाठी आजच दुःखी होऊ नका. कदाचित ज्या गोष्टीची तुम्ही भीती करत आहात ती कधी घडणारच नाही. आणि जर काही घडलेच तरी त्याचा सामना करण्यासाठी स्वामींची कृपा तुमच्यासोबत असेल. म्हणून आजचा दिवस शांततेने जगा. आज जेवताना अन्नाबद्दल कृतज्ञ रहा. आज आपल्या माणसांशी बोलताना प्रेमाने बोला. आज काम करताना प्रामाणिक राहा. आज स्वामींचे नामस्मरण करा. आज कुणाला शक्य असेल तर मदत करा. आज कुणाचे मन दुखावले असेल तर क्षमा मागा. आणि आज स्वतःला थोडे प्रेम द्या. कारण भक्तांनो, दुसऱ्यांना माफ करणे जितके आवश्यक आहे तितकेच स्वतःला माफ करणेही आवश्यक आहे. भूतकाळात केलेल्या चुका आठवून स्वतःला रोज शिक्षा देऊ नका. चूक झाली असेल तर स्वीकारा. त्यातून शिका. पुन्हा ती चूक होऊ नये यासाठी प्रयत्न करा. आणि पुढे चला. स्वामींना परिपूर्ण माणूस नको आहे, त्यांना प्रामाणिक मन हवे आहे. तुमच्या मनात पश्चात्ताप असेल, सुधारण्याची इच्छा असेल आणि कर्म शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न असेल तर स्वामींच्या चरणी तुमची प्रार्थना पोहोचते. भक्तांनो, आज या भागाचा शेवट करताना एक गोष्ट मनात खोलवर कोरून ठेवा. तुम्ही प्रत्येकाला खुश करू शकत नाही. प्रत्येक नाते वाचवू शकत नाही. प्रत्येक गैरसमज दूर करू शकत नाही. प्रत्येक परिस्थिती बदलू शकत नाही. पण तुम्ही तुमचे मन स्वामींच्या चरणी ठेवू शकता. तुमचे कर्तव्य प्रामाणिकपणे करा. तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. अपेक्षा कमी करा. मनातील कटुता सोडा. दुसऱ्यांच्या वागण्यामुळे स्वतःचा स्वभाव बदलू नका. आणि ज्याच्यावर नियंत्रण नाही त्याची चिंता स्वामींच्या चरणी सोपवा. कारण शेवटी मनाला शांतता लोकांकडून मिळत नाही. मनाला खरी शांतता मिळते ती स्वीकारातून, प्रामाणिक कर्मातून आणि स्वामींच्या अढळ श्रद्धेतून. आज हात जोडून स्वामींना म्हणा, स्वामी समर्थ, मला सगळे माझ्या मनासारखे मिळावे अशी इच्छा नाही. जे मिळेल ते स्वीकारण्याची शक्ती द्या. जे करणे योग्य आहे ते करण्याची बुद्धी द्या. आणि जे माझ्या हातात नाही ते तुमच्या चरणी सोपवण्याची श्रद्धा द्या. किती मोठा संदेश आहे हा. कोणी तुमचा अपमान केला म्हणून तुम्ही तुमचा स्वभाव बदलू नका. एखाद्याने तुमच्याशी वाईट वागले म्हणून तुम्हीही वाईट बनू नका. कारण दुसऱ्याने तुमच्यावर चिखल फेकला म्हणून तुम्ही तो चिखल स्वतःच्या मनाला का लावून घ्यायचा. तुमचा स्वभाव तुमची ओळख आहे. तुमची नम्रता, तुमची माणुसकी, तुमचे चांगले कर्म हे दुसऱ्याच्या वागण्यामुळे बदलू देऊ नका. कधी कधी आपल्याला सर्वात जास्त दुःख आपल्या जवळच्या व्यक्तींकडूनच मिळते. ज्याच्यावर विश्वास ठेवला तोच गैरसमज करतो. ज्याच्यासाठी आपण उभे राहिलो तोच आपल्याला कमी लेखतो. ज्याच्यासाठी मनापासून प्रेम केले तोच एखाद्या क्षणी दूर जातो. त्यावेळी मन विचारते, माझीच चूक होती का. पण भक्तांनो, प्रत्येक नातं टिकवण्याची जबाबदारी फक्त तुमची नसते. काही माणसे आपल्या आयुष्यात येतात, आपल्याला काहीतरी शिकवतात आणि नंतर निघून जातात. त्यांना धरून ठेवताना आपण स्वतःला मात्र हरवून बसू नये. स्वामींच्या चरणी बसून एवढेच म्हणा, स्वामी, जे माझ्या हातात नाही ते तुमच्या चरणी सोपवतो. मला फक्त योग्य कर्म करण्याची बुद्धी द्या आणि परिस्थिती स्वीकारण्याची शक्ती द्या. हे शब्द मनापासून म्हटले की मनावरचे ओझे कमी होऊ लागते. भक्तांनो, जीवनातील प्रत्येक व्यक्ती कायम तुमच्यासोबत राहीलच असे नाही. काही लोक सुखात सोबत असतील पण संकटात दूर जातील. काही लोक तुमच्या यशात टाळ्या वाजवतील पण तुमच्या संघर्षात तुमची साथ देणार नाहीत. काही जण तुमच्यावर प्रेम करतील तर काही जण तुमचा गैरसमज करतील. पण म्हणून स्वतःच्या अंतःकरणाला कमजोर करू नका. माणसे बदलली म्हणून श्रद्धा बदलू नका. परिस्थिती बदलली म्हणून स्वभाव बदलू नका. कोणी सोडून गेले म्हणून स्वतःला दोष देत बसू नका. ज्याला जायचे आहे त्याला जाऊ द्या, पण तुमच्या मनातून स्वामींची श्रद्धा जाऊ देऊ नका. कारण माणसांची साथ कधी कमी जास्त होऊ शकते, पण स्वामींची कृपा भक्ताच्या अंतःकरणाला आधार देत असते. आज अनेक भक्तांचे दुःख एका गोष्टीमुळे वाढते, अपेक्षा. आपण एखाद्याकडून मनापासून प्रेम करतो आणि त्याच्याकडून तितक्याच प्रेमाची अपेक्षा करतो. आपण कोणासाठी वेळ देतो आणि त्यानेही आपल्यासाठी वेळ द्यावा अशी अपेक्षा करतो. आपण प्रामाणिक राहतो आणि समोरच्यानेही तसाच प्रामाणिक असावे असे वाटते. पण जेव्हा अपेक्षेप्रमाणे काही घडत नाही तेव्हा मन तुटते. म्हणून स्वामी सांगतात, अपेक्षा कमी करा आणि कर्तव्य प्रामाणिकपणे करा. तुमचे कर्तव्य प्रेमाने करा. तुमचे काम प्रामाणिकपणे करा. तुमच्या माणसांशी शक्य तितके चांगले वागा. पण त्याच्या बदल्यात काय मिळेल याची सतत गणिते करू नका. कारण अपेक्षेपेक्षा कर्तव्य मोठे आहे आणि कर्तव्यापेक्षा समाधान मोठे आहे. तुम्ही एखाद्याला मदत केली आणि त्याने धन्यवाद दिले नाहीत तरी तुमचे कर्म कमी होत नाही. तुम्ही कोणाला मनापासून साथ दिली आणि त्याने तुमची किंमत केली नाही तरी तुमची माणुसकी कमी होत नाही. देवाच्या दरबारात तुमच्या कर्माची नोंद असते. म्हणून लोकांनी तुमची किंमत केली नाही म्हणून स्वतःची किंमत कमी समजू नका.
कधी कधी स्वामी एखाद्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून दूर करतात, कारण त्या व्यक्तीच्या जाण्यामध्ये तुमचे नुकसान नसते, तुमचे रक्षण असते. त्यावेळी आपल्याला दुःख होते. आपण म्हणतो, स्वामी, हे माझ्यासोबतच का झाले? पण काळ पुढे गेल्यावर लक्षात येते की त्या व्यक्तीपासून दूर होणेच कदाचित आपल्या आयुष्यासाठी आवश्यक होते. म्हणून प्रत्येक ताटातूट ही शिक्षा नसते. प्रत्येक नकार हा अपमान नसतो. प्रत्येक विलंब हा दुर्भाग्य नसतो. काही वेळा स्वामी तुमच्यासाठी दार बंद करतात, कारण दुसऱ्या बाजूला तुमच्यासाठी अधिक योग्य मार्ग तयार करत असतात. भक्तांनो, तुमच्या मनात आज कोणीतरी असेल ज्याच्या वागण्यामुळे तुम्ही दुःखी आहात. कदाचित त्याने तुम्हाला दुखावले असेल. कदाचित तुमच्याशी अन्याय केला असेल. कदाचित तुम्हाला चुकीचे समजले असेल. पण आज स्वामींच्या चरणी ते दुःख ठेवा. त्या व्यक्तीला मनातून माफ करण्याचा प्रयत्न करा. माफ करणे म्हणजे त्याने केलेले चुकीचे कृत्य योग्य होते असे मानणे नाही. माफ करणे म्हणजे त्या व्यक्तीला तुमच्या मनावर राज्य करण्याचा अधिकार न देणे. तुम्ही त्याला माफ करता तेव्हा सर्वात आधी स्वतःला मुक्त करता. तुमचे मन शांत राहणे महत्त्वाचे आहे. कारण ज्याने तुम्हाला दुखावले तो कदाचित शांत झोपला असेल, पण तुम्ही त्याचा विचार करून रात्रभर जागत असाल, तर नुकसान कोणाचे झाले? म्हणून मनाला सांगा, जे घडले ते बदलू शकत नाही. पण त्यानंतर मी कसा जगणार, हे माझ्या हातात आहे. भूतकाळ बदलता येत नाही. दुसऱ्याचा स्वभाव जबरदस्तीने बदलता येत नाही. प्रत्येक परिस्थिती आपल्या मनाप्रमाणे घडवता येत नाही. पण स्वतःची प्रतिक्रिया बदलता येते. आणि ज्या क्षणी तुम्ही तुमची प्रतिक्रिया बदलता, त्या क्षणी तुमच्या आयुष्याची दिशा बदलायला सुरुवात होते. स्वामी समर्थांच्या चरणी श्रद्धा ठेवा. मनात संयम ठेवा. कर्मामध्ये प्रामाणिकपणा ठेवा. आज तुम्हाला ज्याचा अर्थ समजत नाही, त्याचा अर्थ उद्या स्वामी स्वतः समजावून देतील. म्हणून घाईने निर्णय घेऊ नका. रागाच्या भरात नाती तोडू नका. दोहखाच्या भरात स्वतःला कमी लेखू नका आणि दुसऱ्यांच्या वागण्यामुळे आपल्या स्वभावाचा पराभव होऊ देऊ नका. तुम्ही चांगले राहा, कारण जग चांगले आहे म्हणून नाही, तर तुमच्या अंतःकरणात स्वामींचे संस्कार आहेत म्हणून. तुम्हाला कोणी अपमानित केले, तरी तुमची नम्रता जपू शकता. तुम्हाला कोणी फसवले, तरी तुमची प्रामाणिकता जपू शकता. तुम्हाला कोणी सोडून गेले, तरी तुमची श्रद्धा जपू शकता. आणि तुम्हाला कोणी समजून घेतले नाही, तरी स्वामी तुम्हाला समजून घेत आहेत, एवढी श्रद्धा मनात ठेवू शकता. भक्तांनो, शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. ज्याच्यावर नियंत्रण नाही त्याची चिंता करू नका. ज्याच्यावर नियंत्रण आहे त्यावर लक्ष द्या. तुमच्या विचारांवर लक्ष द्या. तुमच्या शब्दांवर लक्ष द्या. तुमच्या कर्मावर लक्ष द्या. तुमच्या स्वभावावर लक्ष द्या. तुमच्या श्रद्धेवर लक्ष द्या. बाकी सगळे स्वामींच्या चरणी सोपवा. कारण तुम्ही प्रामाणिकपणे चालत राहिलात, तर मार्ग कितीही कठीण असला तरी स्वामी तुमची पावले थांबू देणार नाहीत. आज मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या मनातील चिंता तुम्ही घ्या. माझ्या मनातील राग तुम्ही घ्या. माझ्या अपेक्षा तुम्ही कमी करा. माझ्या कर्माला प्रामाणिकपणा द्या. आणि जे माझ्या हातात नाही ते तुमच्या चरणी सोपवण्याची शक्ती मला द्या. स्वामींचे नाव घेत पुढे चला. ज्यांनी तुम्हाला दुखावले त्यांच्यामुळे स्वतःचे आयुष्य दोहखी करू नका. ज्यांनी तुमची साथ सोडली त्यांच्यामागे स्वतःचे आयुष्य थांबवू नका. आणि ज्यांनी तुमची किंमत केली नाही त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा स्वतःची किंमत सिद्ध करून घेऊ नका. तुम्ही स्वामींचे भक्त आहात. तुमचे मन मजबूत ठेवा. तुमचे कर्म स्वच्छ ठेवा. तुमची श्रद्धा अढळ ठेवा. आणि मनात एकच विश्वास ठेवा, माझ्यासाठी जे योग्य आहे, ते स्वामी योग्य वेळी माझ्यापर्यंत नक्की पोहोचवतील. आहेत तुमच्या आयुष्यात काय घडते यापेक्षा, त्या घडलेल्या गोष्टींकडे तुम्ही कोणत्या मनाने पाहता हे अधिक महत्त्वाचे आहे. कधी परिस्थिती आपल्या विरोधात जाते. कधी जवळची माणसे दूर जातात. कधी आपण प्रामाणिक असूनही आपल्यावर आरोप होतात. कधी आपण चांगले कर्म करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही. अशा वेळी मन थकते आणि एक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारते, मीच का? पण भक्तांनो, प्रत्येक वेळी मीच का असा प्रश्न विचारण्यापेक्षा एकदा स्वामींना विचारा, स्वामी, या परिस्थितीतून मला काय शिकवायचे आहे? हा एक प्रश्न तुमच्या दोहखाकडे पाहण्याची संपूर्ण दृष्टी बदलू शकतो. कारण संकट आले म्हणजे स्वामी तुमच्यापासून दूर गेले असे नाही. अनेकदा संकटाच्या काळातच स्वामी आपल्या सर्वात जवळ असतात. सुखाच्या दिवसांत आपल्याला स्वतःच्या सामर्थ्याचा अभिमान असतो, पण संकटाच्या दिवसांत आपण स्वामींच्या चरणांना घट्ट धरतो. आणि कदाचित म्हणूनच काही संकटे आपल्या आयुष्यात येतात. तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुम्हाला आतून मजबूत करण्यासाठी. तुम्हाला रडवण्यासाठी नाही, तर तुमच्या डोळ्यांतून अहंकार धुवून काढण्यासाठी. तुम्हाला एकटे करण्यासाठी नाही, तर माझ्यासोबत स्वामी आहेत, हा विश्वास देण्यासाठी. भक्तांनो, काही लोक तुमच्याशी कसे वागतात हे तुमच्या हातात नसते. पण त्या वागण्यामुळे तुमच्या मनात किती विष साठवायचे, हे तुमच्या हातात असते. कोणी तुमचा अपमान केला म्हणून तो अपमान रोज मनात पुन्हा पुन्हा जगू नका. एखाद्याने चुकीचे शब्द बोलले म्हणून ते शब्द हृदयात कायमचे जपून ठेवू नका. तुम्हाला दुखावणाऱ्या व्यक्तीचे शब्द तुम्ही विसरू शकत नसाल, तर किमान त्या शब्दांना तुमच्या भविष्याचा निर्णय घेऊ देऊ नका. कारण काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त काही क्षणांसाठी येतात, पण त्यांच्या एका वाक्यामुळे आपण अनेक वर्षे स्वतःला कमी समजत राहतो. हे करू नका. स्वामी सांगतात, तुझी किंमत कोणाच्या मतावर ठरत नाही. लोक तुमच्याबद्दल बोलतील, काही चांगले बोलतील, काही वाईट बोलतील.
काही तुमच्या यशाचे कौतुक करतील, काही तुमचे यश पाहून जळतील, काही तुमच्या शांततेला कमजोरी समजतील. पण तुम्हाला प्रत्येकाला उत्तर देण्याची गरज नाही. काही प्रश्नांची उत्तरे शब्दांनी द्यायची नसतात, काळ स्वतः उत्तर देतो. तुम्ही फक्त तुमचे कर्म करत राहा. आज ज्याला तुमची किंमत कळत नाही, त्याला उद्या तुमची गरज भासेलच असे नाही. पण तुम्ही तुमचे चांगुलपण गमावले, तर तुम्हाला स्वतःचीच गरज भासेल. म्हणून स्वतःला जपा. तुमचे मन जपा. तुमची श्रद्धा जपा. तुमच्या स्वभावातील चांगुलपणा जपा. कारण जग जिंकण्यापेक्षा स्वतःच्या मनावर विजय मिळवणे मोठे आहे. भक्तांनो, जीवनात एक वेळ अशी येते की आपण थकतो. बाहेरून सगळे ठीक दिसत असते, पण आतून मन खूप काही सहन करत असते. चेहऱ्यावर हसू असते, पण मनात अश्रू असतात. आपण सगळ्यांना धीर देतो, पण स्वतःला धीर देणारे कोणीच नसते. अशा वेळी स्वामींच्या चरणी शांतपणे बसा. काही मागू नका. फक्त स्वामींचे नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नामस्मरण करताना मनातील सगळे दुःख हळूहळू त्यांच्या चरणी ठेवत जा. कारण प्रत्येक वेदना शब्दांत सांगता येत नाही. काही वेदना फक्त स्वामी समजू शकतात. ज्या गोष्टी तुम्ही कोणालाही सांगू शकत नाही, त्या स्वामींना सांगायला घाबरू नका. स्वामी, मला हे सहन होत नाही. स्वामी, माझे मन खूप थकले आहे. स्वामी, मला योग्य मार्ग दाखवा. असे मनापासून म्हणा. भक्तांनो, लक्षात ठेवा, देवाकडे प्रार्थना करताना नेहमी समस्या संपवण्याचीच मागणी करू नका. कधी कधी अशीही प्रार्थना करा. स्वामी, समस्या राहिली तरी चालेल, पण तिच्याशी सामना करण्याची शक्ती मला द्या. ही प्रार्थना मनाला बदलून टाकते. कारण परिस्थिती बदलण्यापूर्वी मन मजबूत झाले, तर परिस्थितीची ताकद कमी होते. कधी कधी आपल्याला वाटते, माझ्याकडे काहीच उरले नाही. पण स्वामी म्हणतात, भक्ता, तुझ्याकडे मी आहे. आणि ज्याच्याकडे स्वामींची श्रद्धा आहे, त्याच्याकडे आशा कधीच संपत नाही. आज तुमच्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी उद्याचा सूर्य उगवणार आहे. आज कितीही चिंता असली तरी परिस्थिती कायम अशीच राहणार नाही. आज एखादे नाते तुटले असेल, पण तुमचे संपूर्ण आयुष्य तुटलेले नाही. एका व्यक्तीने तुम्हाला सोडले म्हणून स्वामींनी तुम्हाला सोडलेले नाही. एका संधीने तुमची साथ सोडली म्हणून जीवनातील सर्व संधी संपलेल्या नाहीत. एका अपयशाने तुमचे भविष्य ठरत नाही. आणि एका चुकीने तुमचे संपूर्ण व्यक्तिमत्व ठरत नाही. म्हणून स्वतःला भूतकाळाच्या एका पानावर अडकवू नका. तुमच्या आयुष्याचे पुस्तक अजून पूर्ण झालेले नाही. स्वामी अजून अनेक पाने लिहिणार आहेत. आज जे दुःख वाटत आहे, तेच उद्या तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा ठरू शकते. आज ज्या गोष्टीमुळे तुम्ही रडत आहात, त्याच गोष्टीकडे उद्या मागे वळून पाहताना तुम्ही म्हणाल, स्वामी, तेव्हा मला समजले नव्हते, पण तुम्ही माझ्यासाठी तेच योग्य केले होते. म्हणून विश्वास ठेवा. घाई करू नका. मनात कटता ठेवू नका. दुसऱ्यांच्या चुका मोजत बसू नका. आपल्या कर्माकडे पहा. आपल्या स्वभावाकडे पहा. आपल्या मनातील विचारांकडे पहा. आणि रोज स्वतःला एक प्रश्न विचारा. आज मी स्वामींच्या चरणी ठेवण्यासारखे कोणते चांगले कर्म केले? जर या प्रश्नाचे उत्तर मिळाले, तर दिवस वाया गेला नाही. एखाद्याला मदत केली असेल, कुणाला दुखावण्यापासून स्वतःला थांबवले असेल, रागाच्या क्षणी शांत राहिला असाल, चुकीची गोष्ट करण्याची संधी असूनही प्रामाणिक राहिला असाल, तर समजा तुम्ही आज स्वामींची सेवा केली आहे. भक्तांनो, देव फक्त मंदिरात नसतो. देव तुमच्या वागण्यातही दिसला पाहिजे. तुमच्या शब्दांत दिसला पाहिजे. तुमच्या संयमात दिसला पाहिजे. तुमच्या क्षमेत दिसला पाहिजे. आणि तुमच्या कर्मात दिसला पाहिजे. म्हणून आजपासून एक संकल्प करा. कोणी माझ्याशी कसेही वागले तरी मी माझ्या स्वभावाचा प्रकाश कमी करणार नाही. कोणी रागावले तरी मी शांत राहण्याचा प्रयत्न करेन. कोणी अपमान केला तरी मी स्वतःचा अपमान करणार नाही. कोणी दूर गेले तरी मी स्वतःपासून दूर जाणार नाही. कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही तरी मी स्वामींवरील विश्वास सोडणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचे, ज्याच्यावर माझे नियंत्रण नाही, त्याची चिंता मी स्वामींच्या चरणी सोपवेन. हीच खरी मनःशांती आहे. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात आज काहीतरी अपूर्ण असेल, तर निराश होऊ नका. काहीतरी उशिरा मिळत असेल, तर घाबरू नका. काहीतरी हातातून निसटले असेल, तर स्वतःला दोष देऊ नका. स्वामींच्या वेळेवर विश्वास ठेवा. कारण आपल्याला फक्त आज दिसते, स्वामींना संपूर्ण मार्ग दिसतो. आपल्याला फक्त एक पाऊल दिसते, स्वामींना पुढचा संपूर्ण प्रवास दिसतो. म्हणून आज मनापासून म्हणा, स्वामी, माझ्या इच्छेपेक्षा तुमची इच्छा मोठी आहे. माझ्या घाईपेक्षा तुमची वेळ योग्य आहे. माझ्या विचारांपेक्षा तुमची योजना मोठी आहे. म्हणून मला फक्त श्रद्धा, संयम आणि योग्य कर्म करण्याची शक्ती द्या. आणि मग शांतपणे पुढे चला. कारण स्वामींच्या भक्ताचा मार्ग नेहमी सोपा असेलच असे नाही, पण त्या मार्गावर तो कधीच एकटा नसतो. आपण पाहिले की ज्याच्यावर आपले नियंत्रण नाही, त्याच्यासाठी चिंता करून आपल्या मनाची शांती गमावू नये. कारण जगातील प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेप्रमाणे घडेलच असे नाही. काही माणसे आपल्या मनासारखी वागणार नाहीत, काही आपल्याला समजून घेणार नाहीत, काही आपल्याबद्दल गैरसमज करतील आणि काही जण तर आपण कितीही चांगले वागलो तरी आपल्याला दुखावतील. पण स्वामी सांगतात, त्यांच्या वागण्यामुळे तुमच्या मनातील चांगुलपणा कमी होऊ देऊ नका. भक्ता, कोणी तुझा अपमान केला म्हणून तू स्वतःचा स्वभाव बदलू नकोस. कोणी तुझ्याशी वाईट वागले म्हणून तूही वाईट होऊ नकोस. कारण समोरच्याचे कर्म त्याचे आहे आणि तुझे कर्म तुझे आहे.
दुसऱ्याने तुझ्यावर अन्याय केला म्हणून तू स्वतःच्या हातून अन्याय घडवून घेऊ नकोस. एखाद्याने तुझ्या मनाला दुःख दिले म्हणून त्या दुःखाला आपल्या स्वभावाचा भाग बनवू नकोस. मनात राग ठेवला तर शिक्षा दुसऱ्याला होत नाही, उलट आपल्या मनालाच होते. कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीकडून खूप अपेक्षा ठेवतो. आपण त्याच्यासाठी मनापासून काही करतो, त्याच्या सुख दुःखात उभे राहतो आणि मग मनात वाटते की ही व्यक्तीही आपल्यासाठी तशीच उभी राहील. पण प्रत्येक मनुष्याची समज, परिस्थिती आणि स्वभाव वेगळा असतो. म्हणून अपेक्षा कमी करा आणि प्रेम कमी करू नका. कर्तव्य कमी करू नका, पण त्याच्या बदल्यात मिळणाऱ्या कौतुकाची अपेक्षा ठेवू नका. स्वामी समर्थ म्हणतात असे समजा, तू चांगले कर्म कर, त्याची पावती माणसांकडून मागू नकोस. कारण माणूस विसरू शकतो, पण ईश्वर विसरत नाही. जग तुझ्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करू शकते, पण स्वामी तुझ्या प्रत्येक अश्रूचे, प्रत्येक त्यागाचे आणि प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाचे साक्षीदार आहेत. भक्तांनो, जीवनात एक वेळ अशी येते की आपल्याला जाणवते, आपण ज्यांच्यासाठी इतके केले, तेच आज आपल्याला समजून घेत नाहीत. अशा वेळी मन खचते. प्रश्न पडतो, मी एवढे चांगले वागूनही माझ्याच वाट्याला दुःख का आले? पण त्या क्षणी स्वामींच्या चरणांकडे पहा. स्वतःला एकच सांगा, माझ्या वाट्याला आलेली परिस्थिती माझी परीक्षा असू शकते, पण माझी श्रद्धा माझ्या हातात आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक माणूस कायम तुमच्यासोबत राहीलच असे नाही. काही लोक काही अंतरापर्यंत सोबत चालतील आणि नंतर वेगळ्या वाटेवर जातील. काही नाती काळानुसार बदलतील. काही लोक तुमच्या आयुष्यात येतील, तुम्हाला काही शिकवतील आणि निघून जातील. म्हणून प्रत्येकाला धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नका. जे मनापासून तुमचे आहेत त्यांना प्रेम द्या आणि जे दूर जात आहेत त्यांना स्वामींच्या चरणी सोपवा. कधी कधी एखाद्याला सोडून देणे म्हणजे त्याच्यावर प्रेम नाही असे नसते. उलट काही वेळा स्वतःच्या मनाची शांती वाचवण्यासाठी त्या व्यक्तीपासून अंतर ठेवणे आवश्यक असते. क्षमा करा, पण पुन्हा पुन्हा त्याच जखमेवर स्वतःचे मन ठेवू नका. विसरण्याचा प्रयत्न करा, कारण भूतकाळाची शिक्षा वर्तमानाला देण्यात काही अर्थ नाही. भक्ता, तुझ्या आयुष्यात आज जे काही आहे ते कायमचे नाही. दुःख कायमचे नाही, संकट कायमचे नाही, अपमान कायमचा नाही आणि अडचणीही कायमच्या नाहीत. जसा अंधार कितीही मोठा असला तरी पहाट येते, तसाच जीवनातील कठीण काळ कितीही मोठा असला तरी स्वामींच्या कृपेची पहाट नक्की येते. म्हणून आजपासून एक संकल्प कर, मी प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही. प्रत्येक शब्द मनावर घेणार नाही. प्रत्येक व्यक्तीला खुश करण्याचा प्रयत्न करणार नाही. मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे करेन, माझे मन स्वच्छ ठेवेन आणि उरलेले सर्व स्वामींच्या चरणी अर्पण करेन. कारण भक्तांनो, मनाची खरी ताकद ही परिस्थिती बदलण्यात नाही, तर परिस्थिती बदलली नाही तरी स्वतःला सावरण्यात आहे. ज्याला स्वतःचे मन सांभाळता आले, त्याला जगातील अनेक वादळे हलवू शकत नाहीत. आज जर तुमच्या मनात कोणाबद्दल राग असेल, कोणाच्या शब्दांनी तुम्हाला दुःख झाले असेल, कोणीतरी तुमच्याशी अन्याय केला असेल, तर त्या व्यक्तीचा विचार पुन्हा पुन्हा करून स्वतःला त्रास देऊ नका. डोळे मिटा आणि स्वामींना सांगा, माझ्या मनातील हा भार मी तुमच्या चरणी ठेवत आहे. मला योग्य मार्ग दाखवा. मला क्षमा करण्याची शक्ती द्या. मला पुन्हा शांतपणे जगण्याची ताकद द्या. स्वामी तुमच्याकडून परिपूर्ण जीवन मागत नाहीत, ते प्रामाणिक मन मागतात. तुमच्या हातून चूक झाली तर ती स्वीकारा. कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमा मागा. कोणी तुमचे मन दुखावले असेल तर शक्य असेल तिथे क्षमा करा. पण स्वतःला दोष देत आयुष्यभर बसून राहू नका. लक्षात ठेवा, जगाने कितीही गैरसमज करून घेतले तरी स्वामींना तुमचे मन माहीत असते. लोकांनी तुमची किंमत कमी केली तरी स्वामींच्या दरबारात तुमची किंमत कमी होत नाही. भक्तांनो, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे. काल कोणीतरी तुम्हाला दुखावले असेल, पण आज स्वतःला पुन्हा उभे करण्याची संधी आहे. काल तुमच्याकडून चूक झाली असेल, पण आज ती सुधारण्याची संधी आहे. काल कोणी तुमचा अपमान केला असेल, पण आज स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. म्हणून दुसऱ्यांच्या बोलण्यावर तुमचे आयुष्य थांबवू नका. तुमची वाट दुसऱ्यांच्या मतांनी ठरू देऊ नका. तुमचे मन दुसऱ्यांच्या हातात देऊ नका. तुमच्या आयुष्याची दिशा स्वामींच्या चरणी ठेवून पुढे चालत राहा. कारण शेवटी लोक काय म्हणाले हे महत्त्वाचे नाही, स्वामींसमोर तुमचे मन किती स्वच्छ होते हे महत्त्वाचे आहे. लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तरी चालेल, पण तुम्ही स्वतःवर आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवणे सोडू नका. आजचा हा विचार मनात घट ठेवा. अपेक्षा कमी करा, कर्तव्य वाढवा, राग कमी करा, क्षमा वाढवा, चिंता कमी करा, नामस्मरण वाढवा, लोकांच्या मतांचा विचार कमी करा आणि स्वामींच्या चरणांवरील श्रद्धा वाढवा. स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातील प्रत्येक वेदना जाणतात. तुम्ही ज्या गोष्टीसाठी शांतपणे प्रार्थना करत आहात, ती गोष्ट स्वामींच्या दृष्टीआड नाही. योग्य वेळ येऊ द्या. तुमचे कर्म प्रामाणिक ठेवा. मनात श्रद्धा ठेवा. संयम ठेवा. पण आज स्वामी आपल्याला आणखी एक अत्यंत खोल सत्य समजावून सांगतात, ज्याला आपण बदलू शकत नाही, त्याचा स्वीकार करायला शिका. आणि ज्याला बदलू शकतो, त्यासाठी स्वतःपासून सुरुवात करा. आपण आयुष्यात अनेकदा दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करत राहतो. त्याने असे बोलू नये होते, तिने माझ्याशी असे वागू नये होते, त्याने मला समजून घ्यायला हवे होते, त्यांनी माझी किंमत ओळखायला हवी होती. अशा विचारांमध्ये आपले कितीतरी दिवस, महिने आणि कधी कधी वर्षे निघून जातात. पण भक्तांनो, दुसऱ्याचे मन आपल्या हातात नसते.
दुसऱ्याचा स्वभाव आपल्या हातात नसतो. दुसऱ्याचे कर्म आपल्या हातात नसते. आपल्या हातात असते ते फक्त आपले मन, आपली वाणी, आपली कृती आणि आपली प्रतिक्रिया. म्हणून स्वामींच्या चरणी बसून स्वतःला विचारा, ज्या गोष्टी माझ्या हातात नाहीत, त्यांच्यासाठी मी माझी शांतता का गमावत आहे? कोणी तुमच्याबद्दल चुकीचे बोलत असेल, तर प्रत्येक शब्दाला उत्तर देण्याची गरज नाही. कोणी तुमचा अपमान करत असेल, तर प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. काही वेळा मौन हे पराभव नसते, मौन म्हणजे आपल्या मनाला दिलेली विश्रांती असते. भक्तांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक युद्ध लढणे आवश्यक नसते. काही युद्धे टाळण्यातच शहाणपण असते. प्रत्येक आरोपाला उत्तर देणे आवश्यक नसते. काही आरोप काळाच्या ओघात स्वतःच खोटे ठरतात. प्रत्येक गैरसमज दूर करण्यासाठी धावण्याची गरज नसते. ज्यांना तुमची सत्यता समजून घ्यायची आहे, ते कधीतरी समजून घेतील. स्वामींच्या भक्ताने सतत स्वतःची बाजू सिद्ध करत बसू नये. तुमचे कर्म तुमची ओळख बनू द्या. तुमचे वर्तन तुमच्याबद्दल बोलू द्या. तुमची शांतता तुमची ताकद बनू द्या. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपण अगदी मनापासून चांगले वागतो, पण तरीही आपल्याला चुकीचे समजले जाते. अशा वेळी मनाला खूप वेदना होतात. मी कुणाचे वाईट केले नाही, मग माझ्याबद्दल असे का बोलले जाते? असा प्रश्न पडतो. पण भक्तांनो, त्या क्षणी स्वामी म्हणतात, तुमचे सत्य सिद्ध करण्याची घाई करू नका. कारण सत्याला सतत ओरडून स्वतःची ओळख सांगावी लागत नाही. जसा सुगंध स्वतःची जाहिरात करत नाही, तरी तो आसपास पसरतो, तसाच चांगल्या माणसाचा स्वभावही काळाच्या ओघात स्वतःची ओळख निर्माण करतो. म्हणून आजपासून कोणीतरी तुमच्याबद्दल चुकीचे बोलले, तर स्वतःला सांगा, मला माझे सत्य माहीत आहे आणि माझ्या स्वामींना माझे मन माहीत आहे. मला प्रत्येकाच्या न्यायालयात स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. ही भावना मनात आली की किती मोठा भार हलका होतो, हे तुम्हाला जाणवेल. भक्तांनो, मनुष्याला सर्वात जास्त त्रास परिस्थितीमुळे होत नाही, तर त्या परिस्थितीबद्दल तो मनात पुन्हा पुन्हा विचार करत राहतो म्हणून होतो. एखाद्याने 10 मिनिटे बोललेले आपण 10 दिवस मनात ठेवतो. कोणीतरी एकदा केलेला अपमान आपण 100 वेळा आठवतो. एखाद्या जुन्या चुकीचा विचार करून आपण आजचा आनंद खराब करतो. स्वामी म्हणतात, भूतकाळातून धडा घ्या, पण भूतकाळात राहू नका. जे झाले ते बदलता येणार नाही, पण त्यातून तुम्ही काय शिकणार हे तुमच्या हातात आहे. ज्याने तुम्हाला दुखावले त्याच्यामुळे तुम्ही कठोर होऊ नका. कारण एका वाईट व्यक्तीच्या वागण्यामुळे तुमच्यातील चांगुलपणा मरू देणे म्हणजे स्वतःवरच अन्याय करणे होय. कोणी तुम्हाला फसवले म्हणून प्रत्येकावर संशय घेऊ नका. कोणी तुमचा विश्वास तोडला म्हणून प्रत्येक नात्याला दोष देऊ नका. कोणीतरी तुमच्यावर अन्याय केला म्हणून जगच वाईट आहे असे समजू नका. स्वामींच्या भक्ताचे हृदय मोठे असावे, पण त्याचबरोबर विवेकही जागा असावा. प्रेम करा, पण स्वतःला हरवून नाही. मदत करा, पण स्वतःचे अस्तित्व विसरून नाही. क्षमा करा, पण पुन्हा पुन्हा त्याच जखमेवर स्वतःला उभे करून नाही. नाती जपा, पण मनाची शांती गमावून नाही. कारण भक्तांनो, स्वामींना तुमचे मन दोहखात पाहायचे नाही. स्वामींना तुम्ही संसार सोडावा असे नाही, तर संसारात राहून मनाला स्थिर करावे असे आहे. तुमच्या घरात समस्या असतील, नात्यांमध्ये मतभेद असतील, आर्थिक अडचणी असतील, भविष्याची चिंता असेल, तरी एक गोष्ट सोडू नका, ती म्हणजे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे समस्या नाहीशा होतील अशी खात्री नाही. श्रद्धा म्हणजे समस्या असतानाही आपण एकटे नाही याची जाणीव. जेव्हा मन खूप थकते, तेव्हा फक्त एवढे म्हणा, स्वामी, मला मार्ग दिसत नाही, पण तुमच्यावर विश्वास आहे. ही एक ओळही मनाला आधार देऊ शकते. भक्तांनो, काही वेळा स्वामी आपल्या आयुष्यातील काही माणसांना दूर करतात, कारण आपल्याला त्यांची गरज आहे असे वाटत असते. पण स्वामींना माहीत असते की ते नाते आपल्या मनासाठी योग्य नाही. त्यावेळी आपण दुःखी होतो. पण काळ पुढे गेल्यावर कदाचित समजते की जे दूर गेले ते आपल्या आयुष्यातून गेले नाहीत, तर स्वामींनी आपल्याला एका चुकीच्या वाटेपासून दूर केले. म्हणून प्रत्येक गमावलेली व्यक्ती ही हानीच असते असे नाही. काही वेळा ती ईश्वराची व्यवस्था असते. आज जर एखादी व्यक्ती तुमच्यासोबत नाही, तर स्वतःला दोष देऊ नका. जर एखादे नाते तुटले असेल, तर आयुष्य संपले असे समजू नका. जर एखादे स्वप्न पूर्ण झाले नसेल, तर तुमचे भविष्य संपले असे समजू नका. स्वामींच्या दारी उशीर असू शकतो, पण भक्ताच्या जीवनात कृपा नसते असे कधीच नसते. तुम्ही फक्त चालत राहा. आज थोडे हळू चालत असाल तरी चालेल, पण थांबू नका. आज मन दोहखी असेल तरी चालेल, पण श्रद्धा सोडू नका. आज परिस्थिती तुमच्या विरोधात असेल तरी चालेल, पण सत्कर्म सोडू नका. कारण तुमच्या आयुष्याची कथा अजून पूर्ण झालेली नाही. कदाचित आजचा अध्याय दुःखाचा असेल, पण पुढचा अध्याय आनंदाचा असू शकतो. आज तुम्ही अश्रू ढाळत असाल, पण उद्या त्याच डोळ्यांत समाधानाचे अश्रू असतील. आज तुम्हाला वाटत असेल की कोणीच माझ्यासोबत नाही, पण उद्या तुम्हाला जाणवेल, स्वामी प्रत्येक क्षणी माझ्यासोबत होते. म्हणून भक्तांनो, आज मनातली एक गोष्ट स्वामींच्या चरणी सोपवा. जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते, तिचा विचार सोपवा. जे दुःख तुम्हाला सतत आठवते, ते सोपवा. जी चिंता तुम्हाला झोपू देत नाही, ती सोपवा. जे भविष्य तुमच्या हातात नाही, ते सोपवा. आणि स्वतःला सांगा, मी माझे कर्तव्य करीन. मी माझे मन स्वच्छ ठेवीन. मी कोणाचे वाईट करणार नाही. मी माझ्या परीने चांगले कर्म करीन. आणि माझ्या जीवनाचा उरलेला मार्ग स्वामींच्या चरणांवर विश्वास ठेवून चालत राहीन.
ही भावना मनात ठेवून जगायला सुरुवात केली की आयुष्य बदलायला सुरुवात होते. कारण परिस्थिती बदलण्यापूर्वी मन बदलते. मन बदलले की दृष्टी बदलते. दृष्टी बदलली की दुःखाकडे पाहण्याची पद्धत बदलते. आणि मग त्यात संकटातही आपल्याला स्वामींची कृपा दिसू लागते. भक्तांनो, शेवटी एवढेच लक्षात ठेवा, लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात यावर तुमचे आयुष्य उभे करू नका. स्वामी तुमच्याबद्दल काय जाणतात यावर तुमची श्रद्धा उभी करा. तुम्ही शांत राहा, प्रामाणिक राहा, संयमी राहा, तुमचे कर्तव्य करत राहा, तुमच्या मनातील चांगुलपणा जपून ठेवा. जग बदलले तरी चालेल, पण स्वामींवरील तुमची श्रद्धा बदलू देऊ नका. कारण ज्याच्या डोक्यावर स्वामींचा हात आहे, त्याला आयुष्याच्या वादळांची भीती बाळगण्याची गरज नाही. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीला बदलण्याची जबाबदारी आपली नाही. काही लोक आपल्याला समजून घेतील, काही गैरसमज करतील, काही जवळ येतील आणि काही दूर जातील. पण या सगळ्यांच्या मध्ये आपण स्वतःला हरवायचे नाही. कारण जग बदलत राहते, माणसे बदलत राहतात, परिस्थिती बदलत राहते, पण आपल्या अंतःकरणातील श्रद्धा जर स्वामींच्या चरणी स्थिर राहिली, तर आयुष्यातील कोणतेही वादळ आपल्याला पूर्णपणे मोडू शकत नाही. भक्तांनो, आज स्वामी आपल्याला आणखी एक सुंदर सत्य समजावून सांगतात. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली पाहिजे, ही अपेक्षा सोडली की मनाला खऱ्या अर्थाने शांतता मिळायला सुरुवात होते. आपण अनेकदा मनात एक चित्र तयार करतो. अमुक व्यक्ती माझ्याशी अशी वागेल, माझे नाते असे राहील, माझे काम असे होईल, माझे भविष्य असे असेल. आणि जेव्हा वास्तव आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळे निघते, तेव्हा आपले मन दुःखी होते. पण लक्षात ठेवा, दुःखाचे कारण नेहमी परिस्थिती नसते. अनेकदा दुःखाचे कारण असते आपल्या अपेक्षा आणि वास्तव यांच्यातील अंतर. म्हणून अपेक्षा कमी करा, पण प्रयत्न कमी करू नका. लोकांनी आपली किंमत ओळखावी अशी अपेक्षा कमी करा, पण स्वतःची किंमत कमी समजू नका. लोकांनी आपल्याशी चांगले वागावे अशी अपेक्षा कमी करा, पण आपण चांगले वागणे सोडू नका. आपल्याला प्रत्येक वेळी न्याय मिळावा अशी अपेक्षा कमी करा, पण आपल्या कर्मात अन्याय करू नका. कारण भक्तांनो, तुमच्या हातात दुसऱ्यांचे वर्तन नाही, पण तुमच्या हातात तुमची प्रतिक्रिया आहे. कोणी तुमच्यावर रागावले म्हणून तुम्ही रागावायलाच हवे असे नाही. कोणी तुमचा अपमान केला म्हणून तुम्ही स्वतःचा स्वाभिमान गमावायलाच हवा असे नाही. कोणी तुमच्याशी खोटे बोलले म्हणून तुम्हीही खोटे बोलायला सुरुवात करावी असे नाही. तुमचे संस्कार दुसऱ्यांच्या वागण्यावर अवलंबून ठेवू नका. स्वामींच्या भक्ताची खरी परीक्षा संकटात होत नाही, तर संकटात असतानाही तो आपला चांगुलपणा टिकवून ठेवतो का, यामध्ये होते. भक्तांनो, कधी कधी तुमच्या आयुष्यात असे लोक येतील जे तुमच्या शांततेची परीक्षा घेतील. ते मुद्दाम तुम्हाला चिडवतील, तुमच्यावर आरोप करतील, तुमच्या चुका मोठ्या करून दाखवतील आणि तुमच्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतील. अशा वेळी त्यांच्यासारखे होणे हा सर्वात सोपा मार्ग आहे, पण स्वामींचा मार्ग वेगळा आहे. स्वामींचा मार्ग म्हणजे शांत राहा, योग्य ते करा आणि उरलेले ईश्वरावर सोडा. तुम्ही प्रत्येक वाद जिंकला पाहिजे असे नाही. काही वेळा नात्यापेक्षा अहंकार जिंकतो आणि मग दोघेही हरतात. म्हणून प्रत्येक संभाषणात स्वतःला बरोबर सिद्ध करण्याचा हट करू नका. काही गोष्टी समजावून सांगता येतात, पण काही गोष्टी फक्त काळच समजावून सांगतो. म्हणून काळाला त्याचे काम करू द्या. आज ज्याला तुमची किंमत समजत नाही, त्याच्या मागे धावू नका. आज ज्याला तुमच्या प्रेमाची जाणीव नाही, त्याच्याकडून सतत प्रेम मागू नका. आज ज्याला तुमच्या कष्टांची किंमत नाही, त्याच्याकडून कौतुकाची अपेक्षा करू नका. तुमचे कर्तव्य करा आणि मन स्वामींच्या चरणी ठेवा. भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्याला तुमची गरज आहे तो तुमच्याकडे येईल. ज्याला तुमची किंमत आहे तो तुम्हाला जपेल. आणि ज्याला तुमची किंमत नाही, त्याच्या मागे धावून स्वतःची किंमत कमी करू नका. पण याचा अर्थ असा नाही की नाती तोडा किंवा प्रत्येकापासून दूर व्हा. नाही, स्वामी आपल्याला नाती तोडायला शिकवत नाहीत, ते आपल्याला नात्यांमध्ये विवेक ठेवायला शिकवतात. प्रेम असू द्या, पण अंध अपेक्षा नकोत. मदत असू द्या, पण स्वतःचा नाश करून नाही. क्षमाशीलता असू द्या, पण स्वतःवर सतत होणारा अन्याय स्वीकारून नाही. स्वाभिमान असू द्या, पण अहंकार नको. आणि सर्वात महत्त्वाचे, मनात श्रद्धा असू द्या, पण प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेनुसारच झाली पाहिजे असा हट नको. कारण स्वामींची वेळ आपल्याला नेहमी समजत नाही. कधी आपण एखादी गोष्ट मागतो आणि ती मिळत नाही म्हणून दुःखी होतो. पण कदाचित स्वामी आपल्याला त्यापेक्षा चांगली गोष्ट देण्यासाठी वेळ घेत असतात. कधी एखादे नाते तुटते आणि आपण विचार करतो की माझे सर्व काही संपले. पण कदाचित त्या नात्यापासून दूर होणेच आपल्या भविष्यासाठी आवश्यक असते. कधी एखादे काम यशस्वी होते आणि आपण स्वतःला अपयशी समजतो. पण कदाचित ते अपयश आपल्याला पुढच्या मोठ्या यशासाठी तयार करत असते. म्हणून भक्तांनो, प्रत्येक बंद दरवाजाला शाप समजू नका. काही दरवाजे बंद होतात कारण तुमच्यासाठी दुसरी वाट उघडायची असते. कधी कधी स्वामी आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे देत नाहीत, कारण त्यांना आपल्यासाठी योग्य काय आहे हे अधिक चांगले माहीत असते. म्हणून प्रार्थना करताना फक्त स्वामी मला हेच द्या असे म्हणण्याऐवजी एकदा असेही म्हणा, स्वामी माझी इच्छा तुम्हाला माहीत आहे, पण माझ्यासाठी योग्य काय आहे हे तुम्हाला माझ्यापेक्षा अधिक माहीत आहे. मला जे योग्य असेल ते द्या आणि ते स्वीकारण्याची बुद्धी द्या. ही प्रार्थना मनाला खूप मोठी ताकद देते. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात काही गोष्टी आजही सुटलेल्या नसतील. काही प्रश्नांची उत्तरे मिळाली नसतील.
काही नाती अजूनही मनात वेदना निर्माण करत असतील. काही स्वप्ने अजून पूर्ण झालेली नसतील. पण याचा अर्थ स्वामी तुमच्यापासून दूर आहेत असा नाही. कदाचित तुम्हाला उत्तर मिळालेले नाही, पण स्वामी तुमच्यासोबत चालत आहेत. कदाचित संकट संपलेले नाही, पण त्यातून जाण्याची शक्ती तुम्हाला मिळत आहे. कदाचित परिस्थिती बदललेली नाही, पण त्या परिस्थितीकडे पाहण्याची तुमची दृष्टी बदलत आहे. आणि भक्तांनो, हाच तर स्वामींचा खरा चमत्कार आहे. स्वामी प्रत्येक वेळी बाहेरची परिस्थिती बदलतीलच असे नाही, पण ते अनेकदा आपल्याला आतून इतके मजबूत करतात की तीच परिस्थिती आपल्याला पूर्वीसारखी मोठी वाटत नाही. म्हणून आज स्वतःला एक वचन द्या. मी कोणाच्या चुकीमुळे माझा स्वभाव खराब करणार नाही. मी कोणाच्या अपमानामुळे माझे आत्ममूल्य कमी करणार नाही. मी कोणाच्या दूर जाण्यामुळे माझे आयुष्य थांबवणार नाही. मी माझ्या भूतकाळाला माझ्या भविष्याची शिक्षा बनू देणार नाही. मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे करीन. मी माझ्या मनाला वारंवार स्वामींच्या चरणी आणीन. आणि सर्वात महत्त्वाचे, मी घाई करणार नाही. कारण स्वामींच्या वेळेवर माझा विश्वास आहे. भक्तांनो, तुमच्यासाठी जे आहे ते तुमच्यापासून कायमचे दूर जाऊ शकत नाही. आणि जे तुमच्यासाठी नाही, ते कितीही धरून ठेवले तरी कायम तुमच्यासोबत राहणार नाही. म्हणून जे जात आहे त्याला आशीर्वाद द्या. जे येत आहे त्याचे स्वागत करा. जे आज आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा. आणि जे उद्या येईल त्यासाठी स्वामींवर विश्वास ठेवा. कारण जीवनाचा अर्थ प्रत्येक गोष्ट आपल्या हातात ठेवणे नाही, तर काही गोष्टी स्वामींच्या हातात सोपवून शांतपणे पुढे जाणे आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या मनात अनेक विचार असतील. कोणाचे शब्द आठवत असतील, कोणाची आठवण येत असेल, भविष्याची चिंता असेल. पण डोळे मिटून फक्त एवढे म्हणा, स्वामी, आज दिवसभर मी जे काही सहन केले, जे काही बोललो, जे काही चुकलो आणि जे काही मनात साठवून ठेवले, ते सर्व तुमच्या चरणी ठेवत आहे. माझ्या मनाला शांतता द्या. माझ्या चुका सुधारण्याची बुद्धी द्या. माझ्यावर अन्याय झाला तरी अन्याय करण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. माझे मन कठोर होऊ देऊ नका. आणि कोणत्याही परिस्थितीत तुमची आठवण माझ्या मनातून जाऊ देऊ नका. भक्तांनो, हीच खरी संपत्ती आहे. घर मोठे असणे ही संपत्ती नाही, मन मोठे असणे ही संपत्ती आहे. पैसा जास्त असणे हीच समृद्धी नाही, मनात समाधान असणे ही खरी समृद्धी आहे. आपल्यासोबत 1000 माणसे असणे महत्त्वाचे नाही, संकटातही स्वामी माझ्यासोबत आहेत ही जाणीव महत्त्वाची आहे. म्हणून मन शांत ठेवा. कर्तव्य करत राहा. अपेक्षा कमी करा. सत्कर्म वाढवा. नामस्मरण वाढवा. आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट स्वामींच्या चरणी अर्पण करा. कारण शेवटी, ज्याच्या मनात स्वामींचे नाव आहे, त्याच्या आयुष्यात आशा कधीच संपत नाही. ज्याच्या हृदयात स्वामींची श्रद्धा आहे, त्याला संकटातही मार्ग सापडतो. आणि ज्याने स्वतःला स्वामींच्या चरणी सोपवले, त्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींचा हात जाणवतो. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातील चिंता दूर करो, तुमच्या घरात समाधान नांदो, तुमच्या कष्टांना योग्य फळ मिळो आणि तुमच्या मनातील श्रद्धा दिवसेंदिवस अधिक मजबूत होवो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडेलच असे नाही. काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, काही नाती सोडावी लागतात, काही अपेक्षा कमी कराव्या लागतात आणि काही प्रश्नांची उत्तरे काळावर सोपवावी लागतात. पण या सगळ्यांपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे आपल्या मनातील श्रद्धा जपणे. आज स्वामी आपल्याला आणखी एक महत्त्वाचा संदेश देतात. ज्यावेळी आयुष्य आपल्या मनाप्रमाणे घडत नाही, त्यावेळी देवाने आपल्याला सोडले आहे असे समजू नका. कदाचित त्याच वेळी देव आपल्याला आतून घडवत असतो. भक्तांनो, सोन्याला दागिना बनण्यासाठी अग्नीमध्ये तापावे लागते. मातीला सुंदर माठ बनण्यासाठी चाकावर फिरावे लागते. बीजाला वृक्ष बनण्यासाठी जमिनीखाली अंधार सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे माणसाच्या आयुष्यातील काही कठीण प्रसंग हे त्याला तोडण्यासाठी नसतात, ते त्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी असतात. म्हणून संकट आले की लगेच असे म्हणू नका, स्वामी माझ्यावर का रागावले? उलट स्वतःला विचारा, स्वामी मला या परिस्थितीतून काय शिकवत आहेत? कधी संकट आपल्याला संयम शिकवते. कधी अपमान आपल्याला स्वतःची किंमत समजावतो. कधी एखाद्या व्यक्तीचे दूर जाणे आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवते. कधी अपयश आपल्याला पुन्हा प्रयत्न करण्याची ताकद देते. आणि कधी एकटेपणा आपल्याला स्वामींच्या जवळ आणतो. भक्तांनो, जीवनातील प्रत्येक वेदनेचा अर्थ लगेच समजत नाही. काही गोष्टींचा अर्थ काळ गेल्यानंतर समजतो. म्हणून आज जे दुःख आहे त्याचा अर्थ आजच शोधण्याचा हट्ट करू नका. काही प्रश्नांची उत्तरे वेळ देतो. काही जखमा वेळ भरतो. आणि काही मार्ग स्वामी स्वतः उघडतात. फक्त तुमची श्रद्धा टिकवा. कधी कधी आपण प्रार्थना करतो आणि लगेच परिणाम दिसत नाही. मग मनात शंका निर्माण होते, स्वामी माझी प्रार्थना ऐकत आहेत का? भक्तांनो, आई आपल्या बाळाचे प्रत्येक शब्द समजून घेते, पण बाळाला आईची प्रत्येक कृती समजतेच असे नाही. त्याचप्रमाणे भक्ताला ईश्वराची योजना लगेच समजेलच असे नाही. तुम्ही मागितलेली गोष्ट उशिरा मिळाली म्हणून स्वामींनी ऐकले नाही असे नाही. कदाचित वेळ योग्य नव्हता. कदाचित परिस्थिती तयार नव्हती. कदाचित तुम्ही त्या गोष्टीसाठी अजून तयार नव्हता. किंवा कदाचित स्वामी तुम्हाला त्यापेक्षा चांगल्या गोष्टीकडे घेऊन जात होते. म्हणून प्रार्थनेनंतर अधीर होऊ नका. प्रार्थना करा आणि प्रतीक्षा करायला शिका. श्रद्धा म्हणजे फक्त मंदिरात हात जोडणे नाही. श्रद्धा म्हणजे उत्तर उशिरा मिळाले तरी विश्वास न सोडणे. भक्तांनो, तुमच्या मनात जर आज एखादी मोठी चिंता असेल,
तर तिच्याशी सतत झगडत बसू नका. तुमचे कर्तव्य करा आणि उरलेले स्वामींच्या चरणी सोपवा. कारण चिंता समस्या सोडवत नाही, ती फक्त मनाची शक्ती कमी करते. ज्याच्यावर तुमचे नियंत्रण नाही त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा विचार करून तुम्ही तुमच्या आजचा आनंद का नष्ट करता? उद्या काय होईल हे तुमच्या हातात नाही. पण आज तुम्ही काय करणार हे तुमच्या हातात आहे. आज कोणाशी प्रेमाने बोलायचे हे तुमच्या हातात आहे. आज कोणाला मदत करायची हे तुमच्या हातात आहे. आज चुकीचा विचार मनात आला तर त्याला थांबवायचे की वाढवायचे हे तुमच्या हातात आहे. आज स्वामींचे नामस्मरण करायचे हे तुमच्या हातात आहे. म्हणून उद्याची चिंता कमी करा आणि आजचे कर्म अधिक सुंदर करा. भक्तांनो, अनेकदा आपले मन दोन ठिकाणी अडकते, भूतकाळ आणि भविष्यकाळ. भूतकाळ म्हणतो, तू असे का केलेस? भविष्य म्हणते, उद्या काय होईल? आणि वर्तमान शांतपणे आपल्या हातातून निघून जाते. स्वामींचा भक्त मात्र वर्तमानात जगायला शिकतो. भूतकाळातून शिकतो, पण त्यात अडकत नाही. भविष्यासाठी तयारी करतो, पण त्याची चिंता करत बसत नाही. आणि वर्तमानातील प्रत्येक क्षण कृतज्ञतेने जगतो. भक्तांनो, आज तुमच्याकडे जे आहे त्याची किंमत ओळखा. श्वास आहे, ही कृपा आहे. घर आहे, ही कृपा आहे. अन्न मिळते, ही कृपा आहे. आपले लोक आहेत, ही कृपा आहे. काम करण्याची शक्ती आहे, ही कृपा आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वामींचे नाव तुमच्या ओठांवर आहे, ही तर सर्वात मोठी कृपा आहे. आपण अनेकदा जे नाही त्यासाठी दुःखी होतो आणि जे आहे त्यासाठी कृतज्ञ राहायला विसरतो. म्हणून आजपासून मनाची दिशा बदला. माझ्याकडे हे नाही, यापेक्षा स्वामींनी मला इतके काही दिले आहे, असे म्हणायला शिका. तक्रारी कमी करा. कृतज्ञता वाढवा. तुलना कमी करा. स्वतःच्या प्रवासावर विश्वास ठेवा. भक्तांनो, दुसऱ्याच्या आयुष्याकडे पाहून स्वतःला कमी समजू नका. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. कोणाचा यशाचा दिवस आज आहे, तर तुमचा उद्या असू शकतो. कोणाला सुख लवकर मिळाले असेल, तर तुमच्या वाट्याला आलेले सुख उशिरा पण अधिक खोल असू शकते. फुलाला उमलण्यासाठी प्रत्येकाची ऋतू वेगळी असते. म्हणून स्वतःची तुलना दुसऱ्याशी करून स्वतःच्या नशिबाला दोष देऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवा. तुमची वाट तुमच्यासाठीच तयार झाली आहे. भक्तांनो, कधी एखादी व्यक्ती तुमच्यापेक्षा पुढे गेली म्हणून दुःखी होऊ नका. तिच्या यशाला पाहून स्वतःच्या अपयशाची घोषणा करू नका. दुसऱ्याचे यश तुमचे अपयश नसते. दुसऱ्याचे सुख तुमचे दुःख असण्याची गरज नाही. दुसऱ्याचा प्रवास तुमचा प्रवास नाही. तुम्ही फक्त कालच्या स्वतःपेक्षा आज थोडे चांगले होण्याचा प्रयत्न करा. काल राग पटकन येत होता, आज थोडा संयम ठेवा. काल छोट्या गोष्टी मनाला लागत होत्या, आज त्यांना सोडून द्या. काल कोणाच्या शब्दांवर संपूर्ण दिवस खराब होत होता, आज स्वतःला सांगा, माझी शांतता माझ्यासाठी अधिक मौल्यवान आहे. हीच खरी प्रगती आहे. भक्तांनो, स्वामींच्या मार्गावर चालताना एक गोष्ट कधीही विसरू नका, मन जिंकले तर जग जिंकण्याची गरज उरत नाही. तुमचे मन शांत असेल तर साधे घरही मंदिरासारखे वाटेल. तुमच्या मनात समाधान असेल तर थोडे मिळाले तरी भरपूर वाटेल. तुमच्या मनात श्रद्धा असेल तर संकटातही आशेचा दिवा जळत राहील. म्हणून बाहेरच्या जगाला बदलण्यापेक्षा आतल्या मनाला सांभाळा. कोणी तुमचा अपमान केला तर स्वतःला सांगा, माझी किंमत दुसऱ्याच्या शब्दांनी ठरत नाही. कोणी सोडून गेले तर स्वतःला सांगा, माझे आयुष्य एका व्यक्तीवर थांबत नाही. अपयश आले तर स्वतःला सांगा, हा शेवट नाही, हा पुढच्या प्रयत्नाचा धडा आहे. आणि संकट आले तर फक्त एवढे म्हणा, स्वामी माझ्या सोबत आहेत. मी घाबरणार नाही. मी हार मानणार नाही. मी माझे कर्तव्य करत राहीन. भक्तांनो, तुमच्या जीवनातील सर्वात मोठी ताकद कदाचित तुमच्याजवळील पैसा, पद किंवा संपत्ती नसते. तुमची खरी ताकद म्हणजे संकटातही पुन्हा उभे राहण्याची क्षमता. किती वेळा पडलात हे महत्त्वाचे नाही. प्रत्येक वेळी उठलात का, हे महत्त्वाचे आहे. किती वेळा रडलात हे महत्त्वाचे नाही. रडल्यानंतर पुन्हा स्वामींचे नाव घेऊन उभे राहिलात का, हे महत्त्वाचे आहे. लोकांनी किती वेळा तुम्हाला कमी लेखले हे महत्त्वाचे नाही. तुम्ही स्वतःला किती वेळा पुन्हा उभे केले हे महत्त्वाचे आहे. म्हणून आज स्वतःला दोष देणे थांबवा. तुमच्या जुन्या चुका स्वीकारा. ज्यांना दुखावले त्यांची शक्य असेल तिथे क्षमा मागा. ज्यांनी तुम्हाला दुखावले त्यांना मनातून क्षमा करण्याचा प्रयत्न करा. आणि मग पुढे चला. कारण तुमचे आयुष्य अजून बाकी आहे. स्वामींची कृपा अजून बाकी आहे. तुमच्या जीवनात येणारे चांगले दिवस अजून बाकी आहेत. भक्तांनो, आजची ही एक ओळ मनात कोरून ठेवा. जे माझ्या हातात आहे ते मी प्रामाणिकपणे करीन. जे माझ्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी सोपवीन. ही भावना मनात आली की चिंता कमी होईल. मन शांत होईल. अपेक्षा कमी होतील. आणि स्वामींवरील विश्वास अधिक दृढ होईल. आज जर तुमच्या आयुष्यात अंधार असेल तर घाबरू नका. अंधार म्हणजे प्रकाश संपला असे नाही. कधी कधी प्रकाश येण्यापूर्वीचा काळच सर्वात शांत आणि गडद असतो. स्वामी तुमच्या जीवनात योग्य वेळी योग्य प्रकाश आणतील. तुम्ही फक्त दीप जळता ठेवा, श्रद्धेचा, संयमाचा आणि सत्कर्माचा. स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातील सर्व चिंता दूर करो. तुमच्या घरात सुख, समाधान आणि प्रेम नांदो. तुमच्या कष्टांना योग्य फळ मिळो. तुमच्या मनाला स्थैर्य मिळो. आणि परिस्थिती कितीही कठीण आली तरी तुमच्या ओठांवर एकच नाम राहो, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.